भारताला एक स्वतःचा संपूर्ण इतिहास आहे। भारताच्या इतिहासामध्ये शूरवीर कथांपासून तर अखंड साम्राज्य विस्तारापर्यंत सविस्तर आणि विस्तीर्ण अशी माहिती उपलब्ध आहे। आपली परंपरा आणि आपली संस्कृती जपताना सोबतच साम्राज्य विस्तार करणे हे इथल्या राजांचे ध्येय असल्याचे ऐतिहासिक पुराव्यावरून लक्षात येते। भारताला स्वतःचा एक 5000 वर्षाचा इतिहास आहे, पण एवढा मोठा इतिहास असूनही भारताने आजपर्यंत कोणत्याही देशाला आपले गुलाम बनवले नाही। इथल्या भूमीमध्ये असंख्य राजघराणे, असंख्य राजे आणि असंख्य युद्धाच्या खुणा आहेत, पण एवढं असूनही भारताने आजपर्यंत कोणत्याही देशाला गुलाम का नाही बनवले असा एक प्रश्न उपस्थित होतो। या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या स्वर्णकालापासून सुरुवात करूया। भारताचा स्वर्णकाळ हा गुप्त काळ म्हणून ओळखला जातो, कारण होते त्यावेळेस झालेली प्रगती, मग ती विज्ञान असो किंवा औद्योगिक असो किंवा व्यापार, साहित्य, वास्तुकला आणि मूर्तिकला अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गुप्त कालखंडात भारत हा फार विकसित होता। गुप्त वंशाने जवळपास 200 वर्ष राज्य केले। या वंशातील सर्वात शूर राजा म्हणून समुद्रगुप्त यांना ओळखतात। समुद्रगुप्त याने आपली सीमा पश्चिमेकडे अफगाणिस्तान पासून तर पूर्वेकडे आसामपर्यंत आणि उत्तरेकडे नेपाळपासून तर दक्षिणेकडे सिंहली म्हणजेच आजची श्रीलंकापर्यंत विस्तारली होती। समुद्रगुप्त आपल्या काळामध्ये फारच कुशल असे सेनानायक होते। त्यांनी कधीही आपल्या युद्धामध्ये पराभव बघितला नाही। त्यांच्या दरबारातील कवी हरीश इन यांनी लिहिले आहे की संपूर्ण पृथ्वीवर त्यांना विरोध करणारा कोणीही नाही। त्यांनी सगळी धरती आपल्या सामर्थ्याने बांधून ठेवली आहे, परंतु या ठिकाणी संपूर्ण धरती याचा अर्थ आपले विरोधी राजा आणि एका अर्थाने भारतीय उपमहाद्वीपपर्यंतच होता। इतकी मोठे शक्तिशाली सम्राट असूनही समुद्रगुप्त यांनी सिकंदर सारखे विश्वविजयाची कोणतीही मोहीम काढली नाही किंवा कोणत्याही देशाला आपले गुलाम बनवले नाही। जसे की युरोपमधल्या असंख्य देशांनी दुसऱ्या देशांना गुलाम बनवले होते, समुद्रगुप्त प्रमाणे मौर्य वंश, वर्धन, चोळ किंवा पल्लव यासारख्या राजवंशांनी सुद्धा शक्तिशाली असूनही कोणत्याही अन्य प्रदेशाला आपले गुलाम बनवले नाही। आता प्रश्न उभा राहतो की भारतामध्ये इतके शक्तिशाली राजवंश झाले तरीही त्यांनी भारताबाहेर दुसऱ्या खंडावर किंवा देशाला आपले गुलाम का नाही बनवले? अशा सगळ्या विषयाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। प्राचीन भारत फार संपन्न होता। या ठिकाणी मैदानावरील नद्यांच्या काठी सुपीक जमीन होती। इथला व्यापार सुद्धा फार प्रगत होता। भारतामधून मसाले आणि लोह यासारख्या वस्तू रोम आणि इतर देशामध्ये विकल्या जायच्या। या ठिकाणची काळी मिरची ही तर सोन्याच्या बरोबरीने विकली जात होती। इतकी सगळी संपन्नता असताना भारताने अन्य दुसऱ्या देशाला लुटणे किंवा त्या ठिकाणी आपली वसाहत निर्माण करणे याची कधीही गरज पडली नाही। पोर्तुगाल, स्पेन आणि ब्रिटन यासारख्या युरोपीय देशांनी आपल्या वसाहती दुसऱ्या प्रदेशामध्ये यासाठी वसवल्या कारण की ते समृद्ध नव्हते। बाहेरच्या देशावर आक्रमण करण्यासाठी समुद्राच्या मार्गाने जावं लागायचं, परंतु प्राचीन भारतामध्ये समुद्रयात्रा करण्यावरून अनेक प्रकारच्या मान्यता होत्या। समुद्रयात्रा करणे म्हणजेच एका अर्थाने पाप म्हणून समजले जायचे। सोबतच जो व्यक्ती समुद्रयात्रा करेल त्याचा धर्म भ्रष्ट होईल अशी सुद्धा मान्यता होती। 1000 वर्षापूर्वी महमूद गजनी सोबत अल्बर्नी नावाचा इतिहासकार भारतामध्ये आला। त्याने असे लिहिले की भारतीयांना विदेश यात्रा ही नापसंत होती। सोबतच विदेशी सोबत आपण संपर्कात आलो तर आपलाही धर्म भ्रष्ट होईल अशी मान्यता इथल्या लोकांमध्ये होती।
भारतीय धर्मग्रंथ आणि परंपरामध्ये मातृभूमीला फार महत्त्व आहे. आपल्या मातृभूमीला जन्मदात्या आईप्रमाणे समजले जायचे. इथल्या राजांना भारतीय भूमीविषयी फार आकर्षण होते. बाहेरील देशावर आक्रमण करून त्यांना गुलाम बनवण्यापेक्षा त्यांनी जास्त लक्ष आपल्या महाद्वीपावरच दिले. भारताने दुसऱ्या देशावर आक्रमण न करण्याचे अजून एक कारण समजले जाते की इथले राजे हे संघटित नव्हते. आपल्याकडे चांगल्या प्रकारचे हत्यारे आणि नौसेना नव्हती. पण ही गोष्ट पूर्णतः सत्य नाही. त्यावेळेस तलवार ही मुख्य हत्यार म्हणून वापरली जात असे आणि भारतामध्ये सर्वात प्रगत तलवार बनवण्याची कला होती. एवढेच नाही तर अरबमधील प्रसिद्ध दशमिक नावाची एक तलवार होती जी भारतीय पद्धतीने भारतामध्ये बनवल्या जात असे. आपल्याला जर नौसेनेविषयी बोलायचं असेल तर सुरुवातीला हा आपला कमजोर पक्ष होता. कारण इथल्या रूढी परंपरामध्ये समुद्रयात्रा करणे हे पूर्णपणे बहिष्कृत होते. समुद्रयात्रा केली तर ती फक्त व्यापारासाठी करण्यात येत होती. परंतु हळूहळू जसा व्यापार वाढला तशा या मान्यता आणि समजुती दूर होऊन आपलं नौदल मजबूत झाले. चोळ वंशाच्या काळामध्ये आपल्याकडे सर्वात मजबूत असे नौसेना दल होते. त्याच्या जोरावरच चोळ राजांनी श्रीलंका, इंडोनेशिया आणि मलेशियापर्यंत आपला प्रदेश जिंकून घेतला होता. परंतु चोळ राजांचे या ठिकाणी उद्देश कोणत्याही प्रदेशाला लुटणे नव्हते किंवा त्या ठिकाणी आपली वस्ती वसवणे नव्हते. म्हणून चोळ राजांनी अशा प्रदेशांना आपल्या साम्राज्यात सामील केले नाही. समुद्रगुप्तने सुद्धा नेपाळच्या राजाला फक्त आपली अधीनता स्वीकारण्यास सांगितले. त्याच्यावर कधीही त्याने शासन केले नाही. दुसऱ्या प्रदेशाला लुटून आपले गुलाम न बनवण्याचे अजून एक कारण स्पष्ट आहे. भारतामध्ये त्यावेळेस प्रमुख धर्मांमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन अशा धर्मांचा समावेश होता. त्यांचा मूळ पाया हा अहिंसा होता. म्हणून त्यांनी दुसऱ्या प्रदेशाला गुलाम बनवणे सहसा टाळले. त्यांनी फक्त राजकीय कारणासाठीच युद्ध केले. त्यावेळेस शासन व्यवस्थेमध्ये पुरोहित वर्ग हा फार प्रभावशाली होता. तो राजाला धर्माचे भय दाखवून असे काम करण्यास रोख लावत होते. हेच कारण आहे की भारताने आपली सभ्यता आणि संस्कृती नष्ट नाही केली. यामुळे इथल्या संस्कृती आणि सभ्यता या विकसित झाल्या. भारतामध्ये नेहमीच सहिष्णुतेची पद्धत राहिली आहे. इसवी सन 1500 नंतर मुघलांनी सुद्धा भारतामध्ये 300 वर्ष राज्य केलं. पण त्यांनी सुद्धा भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रदेशाला गुलाम बनवले नाही. म्हणूनच भारतामध्ये सर्व धर्म हे एकत्र राहत आलेले आहेत. भारतीय संस्कृतीचा मूळ पाया हा नेहमी धर्मनिरपेक्षता हाच राहिला आहे. भारताने आपल्या स्वातंत्र्यानंतर जोपर्यंत कोणी अन्य देश आपल्यावर आक्रमण करणार नाही तोपर्यंत आपण सुद्धा त्यांच्यावर आक्रमण करणार नाही अशी नीतीचा अवलंब केला. भलेही भारताने अन्य दुसऱ्या प्रदेशांमध्ये साम्राज्य विस्तार केला नसेल, पण आपल्या या क्लिअर कट मराठी चॅनलवर नवनवीन माहिती घेऊन तुम्ही आपल्या ज्ञानाचा विस्तार करू शकता. म्हणून आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.